आणि या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात। हवामान विभागाने मुंबईला पुढील 3 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे, कारण की 50 ते 60 ताशी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले गेले। बऱ्याच ऑफिसेसना आज वर्क फ्रॉम होम करायला सांगितलेलं आहे। महाविद्यालयांना सुट्टी आहे, शाळांना सुट्टी आहे, मुलांना। बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे, गुडघाभर पाणी, कंबरभर पाणी। ही मरीन ड्राईव्हचे दृश्य आपण पाहतोय। मात्र पुढचे 3 तास रेड अलर्ट जारी केला गेलाय। काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या, या परीक्षा सुद्धा रद्द केल्या गेलेल्या आहेत, पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सातत्याने केलं जातं। काल सुद्धा मुंबईच्या महापौर ऋतू तावडे स्वतः माध्यमांशी बोलत होत्या, स्वतः समाज माध्यमांवर आल्या आणि त्यांनी सगळ्या नागरिकांना आवाहन केलेलं आहे की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, अनावश्यक घराबाहेर पडणं टाळा, कारण की ट्रेन्सवर बराच परिणाम होतोय। ऑफिसेसना सुद्धा वर्क फ्रॉम होमचा आवाहन केलं गेलंय। आणि या सगळ्या संदर्भात सगळे ताजे अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, सध्या तुम्ही कुठे आहात? हवामान विभागाने काय अंदाज वर्तवलेला आहे आणि एकूणच मुंबईची सध्याची ताजी परिस्थिती? गौरी, आपण जर पाहिलं तर हवामान खात्याकडून मुंबईला पुढील 3 तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि सध्या आपण पाहतोय 50 ते 60 ताशी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलेलं आहे। सध्या आपण मुंबई शहरामध्ये पाहिलं तर रात्रभर मुसळधार रिमझिम पाऊस सुरू होता, त्याचबरोबर पहाटेच्या वेळी अतिमुसळधार पाऊस देखील मुंबई शहरामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे मुंबईसह उपनगरचा संपूर्ण परिसर जो आहे तो थंडगार गारवा निर्माण झालेला आहे। सध्या मुंबईत आपण दादर, सीएसटी, वडाळा असेल, कुर्ला असेल किंवा उपनगरांमध्ये जर पाहिलं तर रिमझिम पावसासह वादळी वारा सुरू आहे जोरदार आणि अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये सध्या जरी पाणी साचलं नसलं तरी हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्ट नुसार 3 तासामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता मुंबईमध्ये आहे। काळे ढग देखील दाटून आलेले आहेत, त्यामुळे जर जोरदार अतिमुसळधार पाऊस मुंबई शहरात झाला तर दादर असेल किंवा माहीम असेल अशा अनेक सकल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर तिन्ही मार्गावरील रेल्वे ज्या आहेत सुरळीत सुरू आहेत, त्याचबरोबर कुठेही सध्या तरी वाहतूक कोंडी झालेली नाही। मात्र काळे ढग दाटून आलेले आहेत। सध्या मुंबई शहरामध्ये रिमझिम आणि मध्येच मुसळधार पाऊस बरसत आहे। वादळी वारे देखील सुरू आहे मुंबई शहरामध्ये, त्यामुळे येणाऱ्या 3 तासामध्ये मुंबई शहर असेल किंवा उपनगराचा जो परिसर आहे त्यामध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। मुंबई महानगरपालिका देखील सतर्क असलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेने 10,000 कर्मचारी तैनात केलेले आहेत मुंबई शहरातल्या विविध भागांमध्ये। वेगवेगळ्या ठिकाणी पंप देखील लावलेले आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर अनेक जे वृक्ष आहेत ते उन्मळून पडतायत, अनेकांचे बळी जात आहेत मुंबईकरांचे। त्यामुळे सध्या जो रेड अलर्ट जारी केलेला आहे 3 तासासाठी, त्यासाठी हवामान विभागाने देखील काळजी घेण्याचं मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे, मुंबई महानगरपालिकेने देखील केलेलं आहे। मात्र सध्या रिमझिम आणि मध्ये जोरदार पाऊस बरसत आहे। जर पावसाचा जोर असाच सुरू राहिला 3 तासात तर मुंबईच्या अनेक सकल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शिल्पा।